आज तू 1,00,000 रुपये पगार असलेला बघ, 1 कोटी असलेला बघ, नाहीतर 1 रुपया कमवणारा बघ. सगळ्यांना पैशांची चिंता आहे आणि चिंता तुम्हाला जिथेकडे नेते आहे. शुक्रवार ते रविवारपर्यंत तुम्ही किती स्पेंड करता? 31 मार्चला टॅक्स भरायचे आहे, लोक 29 मार्चच्या रात्री जागे होतात. माझं तर म्हणणं आहे, तुम्ही श्वास घेताय ना, तो 0% घेताय. बाकी तुम्हाला आयुष्यात तुमच्या आई वडिलांनी जन्म दिला आणि तुम्हाला ईश्वर निसर्ग तो श्वास देतोय, ह्याच्या पलीकडे फुकट काहीही मिळत नाही. स्टॉक घेणं पहिलं सोडून द्या. तुम्हाला येत असेल तर घ्या. नमस्कार, डू ओरिजिनल तुमचं स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर पृथ्वी जलावरती मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतरच खरी ओळख होते ती म्हणजे आकडेवारीने. म्हणजे तू किती वर्षाचा आहेस, किती वाजता जन्मलास, सगळी गणित ही सगळी आकडेवारी. शून्याचा शोध जेव्हापासून लागला तेव्हापासून सगळी गणित ही, मी आता गणित पण बोलते, ते पण एक गणिताचा आकडेवारीचाच भाग आहे. या सगळ्या आकडेवारींवरती चर्चा करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य, म्हणजे आपण शेवटचा श्वास कितव्या मिनिटाला घेतोय, किती वाजेपर्यंत घेतोय, हे पण सगळं गणितच आहे. सो या सगळ्या आकडेवारीवरती चर्चाच करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये विनया सामंत, ज्यांची दिशा फायनान्शियल कन्सल्टन्सी आहे, त्यांचं एज्युकेशन काय आहे, जरी त्या आर्थिक सल्लागार म्हणून सध्या कार्यरत असल्या, पण त्यांचा जो काही शैक्षणिक जो काही प्रवास आहे तो त्यांच्या तोंडूनच अडकू, नाहीतर माझी जी भीती एकदम अडखळते. म्हणून सगळ्यात आधी तर डू ओरिजिनलमध्ये मॅडम तुमचं स्वागत आहे. थोडक्यात मला फक्त तुमचं माझ्या प्रेक्षकांना ओळख करून देण्यासाठी तुमची शैक्षणिक कारकीर्द मला सांगा. नमस्कार. डू ओरिजिनलचं पहिला आधी मी आभार मानते. सगळ्यात म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात विक्रांत यांनी केली की गणित म्हणजे तू जन्मलास कधी म्हणण्यापेक्षा अमुक अमुक बेड नंबरचा अमुक अमुक मुलगा, म्हणजे बेडपासून बॉडीपर्यंत नंबर आला, गणित आलं, फायनान्स आलं, आम्ही आलो. आणि आमचं शिक्षणाबद्दल आता विक्रांतने जो प्रश्न उपस्थित केला आहे, तर माझं शिक्षण आहे MCOM इन मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट DBM, DMS डिग्री इन मॅनेजमेंट स्टडीज, ICWA, आता CMA म्हणतात, पूर्वी ICWA म्हणायचे, ICWA, त्याच्यानंतर CFP सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. असा थोडासा माझा एज्युकेशनल कारकीर्द आहे. मी डायरेक्ट आपल्या विषयालाच येतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांना, अनेक व्यवसायांना किंवा मोठ्या मोठ्या संस्था असतील त्यांना तुम्ही आर्थिक नियोजनांना आतापर्यंत तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. पण आजची ही आपली जी मुलाखत आहे किंवा आपली ही जी चर्चा आहे ही सर्वसामान्य माणसासाठी आहे, जो सकाळी ट्रेनने ऑफिसला जातो, घरी येतो, किंवा काही हाऊसवाईफ्स आहेत. सगळ्यांना प्रत्येकाचं आर्थिक स्थैर्य कसं त्यांच्या पद्धतीचं असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी आपली ही मुलाखत आहे. तर माझा पहिला प्रश्न, बेसिक प्रश्न असणार की प्रत्येक घरातनं, प्रत्येक उंबरठ्यातनं पडद्याच्या मागून एकच आवाज येतो, तो म्हणजे पगार पुरत नाही, पगार पुरत नाही. तर ही जी सल आहे सगळ्यांच्याच घरी आहे ती, मग तो किती श्रीमंत असू दे, किती मध्यमवर्गीय असू दे, गरीब असू दे. तर हे पगार पुरत नाहीये हे कारण नेमकं का पुढे येत असावं? पगार पुरत नाहीये हे कारण आहे, म्हणजे तू म्हणालास ते बरोबर आहे की कारण आहे. पण आपण सर्वसामान्य, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक माणूस हा त्याच्यासाठी राजा आहे. आज तू 1,00,000 रुपये पगार असलेला बघ, 1 कोटी असलेला बघ, नाहीतर 1 रुपया कमवणारा बघ. सगळ्यांना पैशांची चिंता आहे आणि चिंता तुम्हाला जिथेकडे नेते आहे, बरोबर ना? तर माझं तर काय म्हणणं आहे की पगार पुरत नाही ना, हे तुम्ही तुमच्याच प्रश्नां वाढवलेले आहेत. आता जी काय धावपळीची जी विचारसरणी आहे, किंवा तुम्ही स्वतःसाठी जी काय तुम्ही जे बेस करून घेतलेले आहेत, किंवा आता तुमचं जे यंग जनरेशन आहे, फोमोच्या कारकिर्दीत वावरणारं, फिअर ऑफ आय डोंट हॅव दॅट मच आयडिया, पण तुमचं ते सगळं सेलिब्रेशन, अमुक तमुक, ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट जर केल्या तर पगार पुरत नाही असं होणार नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, आम्ही ना सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये आम्ही कधी डिफरन्स आहे हे आमच्या मुलांनी किंवा आमच्या लोकांनी मान्यच नाही केलं आहे. आमच्या खिशात पैसे उरले तरच आम्ही इन्व्हेस्ट करणार. मग मुळामध्ये ते उरतच नाहीत तर ते पुरणार कसे? आणि पुरत का नाही आहेत? कारण आम्ही ते उरवत नाही आहोत. आम्हाला तशी कुठलीही गोल नाही आहेत. गोल असणं आणि त्याच्यानुसार सेविंग करणं, त्याच्यानुसार इन्व्हेस्टमेंट करणं आणि मग पगार खर्च करणं. कसं असतं माहिती आहे, आपल्याकडे एक म्हण आहे,
अंथरूण बघून पाय पसरावे. पण आता नवीन पिढी काय म्हणते, आम्ही अंथरूण मोठं करणार. तुमची स्वप्न मोठी आहेत, त्याच्याबद्दल वाद नाहीये, पण त्याच्यासाठी येणारे जे प्रयत्न आहेत ते कमी पडत आहेत आणि म्हणून तुम्हाला पगार पुरत नाहीये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यालाच अनुसरून मी पुढे विचारेन की मग मासिक उत्पन्न आणि खर्च यांचा मग ताळमेळ कसा साधायचा असं हा, मासिक उत्पन्न आणि खर्च. आता तुम्हाला माहिती आहे की जर मला महिन्याला एक अमाऊंट मिळणार आहे, तर तुम्ही 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुमचे मेजर खर्च आधी तुम्ही कधी डिस्टिंग्विश केले आहेत का? नाही केले असणार. आम्ही कसं रातगाई बादगाई ह्या थाटात जगणारी आमची ही नवीन पिढी, हो का नाही? मला तुम्हीच उत्तरं द्यायची, बरोबर की नाही? पूर्वीच्या काळी जर बघितलात ना, तर तसं इन्कम सोर्स नव्हता. कुठेतरी नवरा पैसे द्यायचा, बायको त्याच्यातले उरवायचे, साडीच्या घडीमध्ये असायचे, तांदळाच्या डब्यात असायचे, किंवा नंतर मग पिगी बँक आली. असं करत 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 एक धनसंचयाची वाटा बदलल्या. पण तुमच्या पिढीचं कसं आहे, तुम्हाला कर्जाच्या वाटा जास्त माहिती आहेत धनसंचयापेक्षा. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असतात, तुमच्याकडे डेबिट कार्ड असतात, तुमच्याकडे नेट बँकिंग आहे, तुमच्याकडे 59 सेकंदात, मी 60 नाही म्हटलंय, 59 सेकंदात लोन देणाऱ्या कंपन्यांची लिस्ट तुमच्याकडे रेडी आहे. पण तुमच्याकडे कुठला जर इन्व्हेस्टमेंट घेऊन, म्हणजे आता इथे इन्व्हेस्ट करा किंवा फायनान्शियल लिटरसी, अर्थसाक्षरता देणारा जर एखादा माणूस आला, तर तुमच्याकडे त्याला श्रवण करण्याचा वेळ नसतो. पण लोन कोण देतं याच्यासाठी तुम्ही अगदी आतुरलेले आणि आसुसलेले असता. तर मला वाटतं तुम्ही तुमच्या गरजा शोधायला पाहिजेत. की आता फॉर एक्झाम्पल, पूर्वी कसं व्हायचं, आईचं 1 महिन्याचं, म्हणजे एक साधं एका गृहिणीचं उदाहरण देते, 1 महिन्याचा तिचा जमा खर्च तिचा तयार असायचा, बरोबर? तिला अनएक्सपेक्टेड तेव्हाही खर्च होते, आताही अनएक्सपेक्टेड खर्च आहेत. पण तरी पण आम्ही उगाचच त्याला लेबल लावलंय आमच्या पिढीने. म्हणजे आता मी माझ्याकडे जे तरुण आणि सुज्ञ क्लायंट येतात ते आम्हाला सरळ सांगतात, मॅडम तुम्ही आम्हाला शुक्रवारपर्यंत भेटू शकता, कारण शुक्रवारी बॅग भरलेली असते, शुक्रवारी ते काय तो वीकेंड साजरा करायला जातात, डोकं शांत करायला. सोमवारी डोकं जड घेऊन येतात. माझा इशारा कळला असेल, डोकं. मग माझं एक म्हणणं आहे की शुक्रवार ते रविवारपर्यंत तुम्ही किती स्पेंड करता आहात? 1 आठवडा न जाता ते 3-4 हजार रुपये एक सुरुवात तर करून बघा ना. थेंबे थेंबे तळ्यात साचे असं जर वाटतं ना, तर एक सुरुवात करून बघा. म्हणजे मग तुम्हाला जमा आणि खर्च ह्याचा तुम्हाला कुठेतरी ताळमेळ बसेल असं वाटेल. आणि दुसरी गोष्ट अजून काय आहे, अवाजवी खर्च आणि अवाजवी स्वप्न. अवाजवी स्वप्नांच्या मागे अव्याहतपणे धावणं हा आजच्या तरुणाईला एक ना फुकटचा मिळालेला मंत्र आहे. मला वाटतं तिथे त्यांनी थांबणं गरजेचं आहे. म्हणजे आग्रह त्यांचा असावा स्वप्नांच्या मागे, पण स्वप्नांच्या मागे धावताना, आग्रह करताना मला कुठली साधनं. आमच्याकडे ना एक सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये 4 वाक्य आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, यू डिसाईड द गोल. तुम्ही गोल डिसाईड करा. गोल डिसाईड केल्याच्या नंतर गोल तुमचा अचीव करण्यासाठी लागणारी सगळी साधनं एकत्र अरेंज करा. एकत्र तुम्ही साधनं अरेंज केल्याच्या नंतर तुम्ही काय करा, त्याचा रिझल्ट फाइंड आउट करा, वेदर यू आर सक्सेसफुल ऑर नॉट. इफ यू आर सक्सेसफुल, तुम्ही फाइंड आउट करा की का तुम्ही सक्सेसफुल आहात, आणि जर तुम्ही फेल ठरताय तर तुम्ही का फेल ठरताय. ह्या दोन्हीमध्ये काय होणार आहे माहिती आहे, तुम्ही सापडणार आहात. आम्ही फक्त गोल धरतोय, धावतोय, गोल संपला की आमच्याकडे पुढचा गोल तयार नसतो, असं नाही आहे. पुढचा नेक्स्ट तुम्हाला टार्गेट पाहिजे. टार्गेट शिवाय इंडियन पीपल काम करत नाही. 31 मार्चला टॅक्स भरायचे आहे, लोक 29 मार्चच्या रात्री जागे होतात. 30 जूनला रिटर्न फाईल करायचे आहे, सगळे पळतात 29 तारखेला, अरे माझं रिटर्न फाईल कर. अरे तो सीए जरी त्याला तरी माणूस आहे ना, हाडा माणसाचा. आणि मग कसं तरी फिक्सचा गेम करून इन्कम टॅक्सची फाईल बनवायची, त्याला मजा नाही. लोक गांभीर्याने हे मुद्दे घेत नाहीत. इन्कम टॅक्सची फाईल बनवणं, स्वतःचा जमा खर्च मांडणं, स्वतःचे फायनान्शियल गोल ठेवणं, स्वतःच्या फायनान्शियल गोल मॅप करणं. नंबर 5 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मागे काय केलंय त्या फायनान्शियलचं असेट ॲलोकेशन करणं, असेट डायव्हर्सिफिकेशन करणं. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करतो ना, तेव्हा आपण कुठेतरी फायनान्शियली स्टेबल होऊ. मी असं नाही म्हणणार की तुम्ही गोल अचीव अगदी करणार आहे, कारण गोल अचीव केला तर तुमच्या आयुष्यात बघा, साधी गोष्ट सांगते, माणूस रिटायर झाल्याच्या नंतर त्याला गोल उरत नाही.
पहाटे बाबा उठायचंय, अमुकची गाडी पकडायची, अमुक वाजता घरी यायचं, गोल नाही. मग त्याचे हातपाय दुखू लागतात, तो एक डिमिनिश होऊ लागतो. त्यामुळे माणसाला जोपर्यंत डोक्यात तुमच्या कल्पना नाही आणि त्या एक्झिक्युशन करण्यासाठी पायामध्ये तुमच्या त्राण नाही, तर तो गोल अचीव होऊच शकत नाही. आणि फायनान्स इज ऑल्सो द सेम थिंग. याच्यामध्ये ना, आता तुम्ही जेव्हा बोलत असताना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, की आम्ही सगळ्या गोष्टींच्या मागे पळत असताना ना, एक गोष्ट आमच्याकडनं नेहमी मिस होते, ती म्हणजे इमर्जन्सी फंड. आणि तो इमर्जन्सी फंड कसा जमवायचा आणि तो का आवश्यक आहे? तसं बघायला गेलं तर ना, फंडचे असे विविध आपण प्रकार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमचा आता महिन्याचा समजा तुमचा पगार येतोय, बरोबर आहे. साधं सोपं गणित सांगते, 50-30-20 हा नियम आहे. 50 म्हणजे काय, तर तुमचं जे सगळ्या तुमचे जे वैयक्तिक खर्च आहेत, घरात खर्च आहेत, तुमचे इतर काही आहेत इतर खर्च वगैरे, ते तुम्हाला 50 रुपये द्यायचे आहेत. 30 रुपये तुमचे EMI किंवा अनएक्सपेक्टेड खर्च आहेत त्याच्यासाठी ठेवायचं आहे. आणि 20 रुपये आहेत हे तुमच्या गुंतवणुकीकरता आहेत. हा सोपा नियम आहे. पण आमची मुलं काय करतात, 50 रुपये EMIला ठेवतात, 30 रुपये स्वतःला ठेवतात, 30 पण नाहीच, 50च. कारण त्यांच्याकडे गुंतवणूक नसते. अगदी जोश आला की मार्च महिन्यात गुंतवणूक करणार, इन्कम टॅक्सला दाखवायचं आहे म्हणून, आणि एप्रिल महिन्यात ती बंद. सो माझं म्हटलं काय आहे, पहिल्यापासून तुम्ही तुमच्या हातालाच सवय लावा. जास्त पॉकेट असलेला खिसा शिवायचाच नाही. हां, एकदम साधं सोपं. अर्थात आत्ता पॉकेट नाही, कारण आता डिजिटल तुमचे व्यवहार आहेत. डिजिटलायझेशनमध्ये तर काय, तुमच्या हातात तो मोबाईल असल्यामुळे 5 रुपयाच्या रिक्षाला पण 15 रुपयाच्या रिक्षाला पण डिजिटलायझेशन त्याच्याकडे मी डिजिटल पेमेंटकडे मी पुढे येणारच आहे. पण आता ह्या डिजिटलचा विषय काढलात म्हणून मला पटकन सुचलं, की ह्याच्यात आमची जी पिढी आहे ती सवलती, ऑफर्स, कॅशबॅक ह्याला खूप जास्त अट्रॅक्ट होते, की नाही कॅशबॅक मिळणे वाला तो इधर करना ही आहे मेरे को, म्हणजे त्याची आवश्यकता नसेल तरी पण मला ते करायचंच आहे. तर ह्या ज्या कॅशबॅकवाली जी आमची जनरेशन आहे त्याला तुम्ही काय म्हणाल? तुमचं जनरेशन कॅशबॅक म्हणण्यापेक्षा ना, म्हणजे अर्थात कोणाला सवलत कोणाला नको आहे. कुठल्या पण बाईला साडीचा सेल लागल्यावरती अगदी फटकन जाणार. सध्या वुमेन्स डेचा काम चालू आहे, सगळीकडे सवलतींचा पाऊस आहे, बायका धावत आहेत त्याच्या पद्धतीने. सगळ्यांना फुकट तिथे आम्ही, अशा पद्धतीत लोक आहेत. आमच्याकडे पैसे भरा म्हटलं की लोकांना त्या गोष्टी मान्य नसतात. लोक काही करतील पण फुकटच्या तिथे जातील, बरोबर आहे. पण ती सवलत, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही लोक गाड्या घेता, बरोबर आहे, व्हेकल ऑन लोन EMI, व्हेकल ऑन EMI, सगळ्या बऱ्याच लोकांची प्रलोभनं असतात. 0% सवलतीवरती, 0% व्याजदरावरती तुम्हाला लोन देण्यात येईल. माझं तर म्हणणं आहे, तुम्ही श्वास घेताय ना, तो 0%चा घेताय. बाकी तुम्हाला आयुष्यात तुमच्या आईवडिलांनी जन्म दिला आणि तुम्हाला ईश्वर, निसर्ग जो श्वास देतोय, ह्याच्या पलीकडे फुकट काहीही मिळत नाही. इथे प्रत्येक गोष्टीचा व्यवहार, व्यापार आणि प्रत्येकाची गणितं ठरलेली आहेत. साधं तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगा, आज बाई हॉटेलचं बिल तू भर, दुसऱ्या दिवशी तुमच्याबरोबर येईल का बघा. सारा कॉलेज बेंचवरती बसलं की TTMM, तेरा तू मेरा मैं, तो ये जमाने में तुम्ही फुकट बिकट मिळणार तिथे वळणारच. पण त्या फुकटमध्ये अधोरेखित केलेले जे मुद्दे असतात ते आम्हाला वाचायला वेळ नसतात. मी सांगितलं ना, हे नवीन जनरेशन आहे ना, डिस्ट्रॅक्शनला एकदम पटकन वळतं आहे. म्हणजे मी जनरेशनला म्हणत नाही, उलट तुमचं जनरेशन फार हुशार आहे, टेक्नोसेव्ही आहे, एकदम ॲक्युरेट, तुमची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे. यू पीपल आर रिअली ग्रेट. म्हणजे मी तर कधी कधी तुमच्याकडून शिकते, तुमच्या जनरेशनकडून शिकते. म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये कम्प्युटर हा प्रकारच नव्हता, बरोबर की नाही. पण आता जेव्हा मी तरुणांकडून शिकते, डिजिटल बँकिंग वगैरे हे मी आमच्या मुलांकडून वगैरे शिकले, बरोबर की नाही. पण याच्यामध्ये मग असं लक्षात येतं की हे नॉलेज आहे, पण मला काय पाहिजे आहे, मी लोन घेतल्याच्या नंतर त्याचा माझ्यावर इम्पॅक्ट काय होणार आहे. आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक असून नाही, म्हणजे अगदी सायन्स स्टुडंट, कॉमर्स स्टुडंट, आर्ट्स स्टुडंट, प्रत्येकाच्या तोंडी अरे माझं सिबिल चेक केलं का. सिबिल ह्या शब्द म्हणजे असा परवलीचाच झाला आहे. परवलीचा म्हणजे कसं, तर बँकेत लोन घ्यायला गेलं की सर माझं सिबिल खराब आहे. अरे बाबा, पण का खराब आहे, कारण मी कधीतरी क्रेडिट कार्डवरती नकळत घेतलेलं लोन असतं, नकळत.
म्हणजे मला माहिती आहे मी लोन घेतलंय पण मी पेमेंट करायचं विसरून गेलो आणि मग कर्जावर कर्ज मग हे सावकारी हप्ते चालू होतात. आमच्या लहानपणी पठाणाचं एक कर्ज असायचं. आम्ही खूप लहान होतो. गिरणगावामधला माझा जन्म अभिमानाने सांगते. पण गिरणगावामध्ये पूर्वी गिरणीच्या तोंडावरती पठाण 10 तारखेला येऊन उभे राहायचे. त्यांचं कसं होतं, चक्रवाढ व्याजाने त्यांचं व्याज लागायचं. बिचारा व्याज जो प्रिन्सिपल अमाऊंट घेतलाय ना त्याला कधी व्याज भरतोय का प्रिन्सिपल भरतोय यातला फरकच कळत नव्हता. तसं तुमच्या पिढीचं होतंय. राहून देत ना, 45 रुपये व्याज आहे ना, पुढच्या महिन्यात भरू. पण पुढच्या महिन्यात त्या 45चे तुला 90 रुपये भरायचे हे तुझ्या कॅल्क्युलेशनमध्ये नाही आहे. मग आमच्यासारखा ॲडवायझर काय सांगणार, बाबा त्या क्रेडिट कार्डचं जर तुझी ऐपत नसेल, तुझी पात्रता नसेल लक्षात ठेवण्याची तर क्रेडिट कार्डला जाऊ नको. आहे ना डेबिट कार्ड, तुला डिजिटल बँकिंग करता येतंय ना, लोकांना दाखवण्यासाठी तू कोणतीही कार्ड वापरू नको. बट डिजिटल बँकिंग इज द बेस्ट ऑप्शन. कारण आता आम्हाला कळतंय पूर्वी कसं व्हायचं, चेक देणं घेणं ही जी प्रक्रिया होती टाइम कन्झ्युमिंग होती. आता वर्ल्ड इतकं फास्ट जातंय, ऑन सिंगल क्लिक तुम्ही कुठेही पोहोचताय, बरोबर ना. पण मग त्याच्यामुळे काय होतंय सांग, त्या सगळ्याला अनुसरून डिजिटल बँकिंग इज इसेन्शियल. पण त्याचा योग्य कसं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ओव्हरडोस हा कधीही वाईटच आहे. प्रत्येक कुठलीही गोष्ट, जेवण औषध म्हणून घेणं आणि औषधासाठी जेवणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत ना. फायनान्स खिशात असणं आणि खिशासाठी फायनान्स अवेलेबल करणं ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. आता अवेलेबल फायनान्स म्हटलात तर मला पटकन असं लक्षात आलं की फायनान्स कधी अवेलेबल कसाही करता येतो. नक्की. पण आतापर्यंत आपण बघत आलं म्हणजे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने की ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट असतील, पण ह्या व्यतिरिक्त आता असंख्य इन्व्हेस्टमेंटचे प्रकार उपलब्ध झालेत मार्केटमध्ये. पण बरोबर, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा आता कुठले असे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत की ते सगळ्यांना माहिती असलेच पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आहे. कसं आहे माहिती आहे का, ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट म्हटलं ना, आज कसं असतं, कोणीतरी फॅमिलीमध्ये कोणीतरी LIC एजंट असतो, एक कोणीतरी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतो, XYZ कोणीतरी घरामध्ये प्रत्येक घरात असतात. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही घरातल्यांकडे जाऊ नका, नक्की जा. पण माझं पहिला तुम्हाला प्रश्न आहे की मला 15 वर्षांनी मी फायनान्शियली कुठे असेल, माझं भवितव्य, माझं भविष्य काय असायला पाहिजे. कारण महागाई वाढणार आहे, निसर्ग थांबणार नाही आहे. निसर्ग तुमच्यामधले शारीरिक भौतिक बदल तुमचे तसेच घडवून आणणार आहे. तुम्हाला तुमची क्षमता वाढवायची आहे, मग ती सामाजिक असो, आर्थिक असो किंवा शारीरिक असो. आता शारीरिक क्षमतेसाठी योगा वगैरे वगैरे आहे. सामाजिक खिशामध्ये पैसा असेल तर सामाजिक पत ॲटोमॅटिक वाढेल, ते तर काय मी सांगण्याची गरजच नाही आहे, बरोबर ना. आता राहिला आर्थिक मग माझं सगळ्या तरुणांना सांगणं आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुमचं इन्कम काय आहे, पुढच्या 10 वर्षांनी मी फायनान्शियली कुठे असेल, माझा पगार 10 वर्षांनी किती असायला पाहिजे, माझ्या जबाबदाऱ्या काय, माझ्या नीड आणि वॉन्ट्स पुन्हा वेगळ्या गोष्टी, बरोबर की नाही. आम्ही डोंबिवली स्टेशनला ऑफिसला जाताना जेव्हा ट्रेन पकडतो ना, तर ट्रेनमध्ये चढणं ही नीड आहे आणि 4th सीट मिळणं ही वॉन्ट झाली आमची. तसं आमचं तुम्हाला सांगणं आहे, नोकरी मिळाली आहे, पगार मिळतोय तुम्हाला, बरोबर की नाही. मग तो पगार माझा 15 वर्षांनी किती पाहिजे. कारण मी सिंगल आहे, माझे पेरेंट्स आहेत, उद्या मला माझा लाईफ पार्टनर येणार आहे, माझा संसार वाढणार आहे. अर्थात हा पुन्हा एक वेगळा विषय आहे, कारण आता परत त्या सहचारणीच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. पण तरी मी एक सामान्य कुटुंबातलं एक उदाहरण देते. आता त्याचं कसं होतं, मग त्या सगळ्याचं तुमचं गोल आहे का. आणि मी म्हणते चला लाईफ पार्टनर नको, पण तुम्ही आणि तुमचे पेरेंट्स, आजचा पेरेंट्स पण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. कारण आज जनरली बघायला गेलं तर एक 30 वर्षाचं जर एखादं मूल बघितलं जे आर्थिक म्हणजे कमवायला लागलेलं आहे, त्याच्या पेरेंट्सची कुठेतरी नोकरी असते, पेन्शन असतं, घर असतं. म्हणजे आता घर घेणं वगैरे हे पण काही तसं काही मोठं खूप जोखमीचं वगैरे आहे असं मला वाटत नाही. मग माझा म्हटलं काय आहे, मग तुम्ही पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करा. पर्सनल आधी गोल ठेवा की बाबा येत्या 5 वर्षांनी मी कुठे असेन, किंवा मला समजा एखादं घर घ्यायचं आहे तर मला डाऊन पेमेंटसाठी माझ्याकडे किती पैसे हवेत. कारण डाऊन पेमेंट हा एक न छळणारा शब्द आहे लोकांना.
न छळणारा, मी खरंच छळणारा म्हणायला पाहिजे होतं, पण न छळणारा म्हणजे मग लोकांच्या डोक्यात कन्सेप्ट एक असते, मॅडम ते आम्हाला ब्लॅकने पैसे द्यायचे. अरे बाबा, आपला ब्लॅकचा धंदा नाहीये, आपण व्हाईटच कमवतोय ना, आपण व्हाईट कॉलरच माणसं आहोत ना, आपल्याकडे कुठे एवढे येणार आहेत ब्लॅकचे पैसे. पण मग या सगळ्या गोष्टी तुम्ही एका कागदावर लिहून काढा. कसं आहे मी ते 10वीतून 12वीत गेलात, 12वीतून ग्रॅज्युएशन आलात, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन, नोकरी मिळाली, छोकरी मिळाली, पुढे 20 वर्ष आयुष्य जगलो, मुलं बाळं झालं, आता माझ्या डोळ्याचं एक कॅटरॅक्टचं ऑपरेशन होणार, मी रिटायर झालो आणि मग रामनाम सत्य. हे आमचं सर्वसामान्यांचं गणित. नवीन पिढीला मी असं कधीच नाही सांगणार. जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तरच सामाजिक पत वाढेल. म्हणजे ज्योतिबा फुलेंचं एक वाक्य आहे, मती विना गती गेली, माहिती असेल तुम्हाला, हो ना, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, इतके सगळे एकदा एका अविद्येने झाले. म्हणजे विद्या पहिली पाहिजे. मती म्हणजे विद्या, विद्या असेल तर तुम्हाला गती येईल, गतीमुळे तुम्हाला वित्त येईल, आणि वित्त असेल तर सगळं आहे, जोवरी पैसा तोवरी पैसा, अदरवाईज फुटा. बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅनिंग करा. तुमच्या गरजा वाढणार आहेत, तुमच्या नीडचं रूपांतर काही वर्षांनी वॉन्ट्समध्ये होणार आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं असेट ॲलोकेशन बघा. दर 3 वर्षांनी तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून बघा. आता कसं आहे, ट्रॅडिशनल आणि आजच्या आधुनिक पद्धती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा हळूहळू अंतर होऊ लागलेलं आहे. पूर्वी कसं होत होतं, LIC पॉलिसी घेतली, मेडिक्लेम घेतला की आयुष्य संपलं. थोडंसं कोणीतरी मित्र असायचा, स्टॉक घेणं वगैरे वगैरे. पण कसं आहे मी सुरुवातच करते, मित्र सांगतो म्हणून तुम्ही स्टॉक घेणं पहिलं सोडून द्या. तुम्हाला येत असेल तर घ्या, अदरवाईज त्या स्टॉकच्या धंद्यात अजिबात जाऊ नका. कारण जो ब्रोकर तुमच्यासाठी काम करणार आहे तो निश्चित तुम्हाला चार्ज करणार आहे. बरोबर. आणि आज मी तरुणांना बघते ना, तर त्यांना आम्ही जेव्हा लेक्चर्स देतो, मॅडम आमच्याकडे अमुक कंपनीचं ॲप आहे, मॅडम तमुक कंपनीचं ॲप आहे, बाबा तुझा पोर्टफोलिओ बघ. नाही मॅडम, रेड झोनमध्ये. अरे मग तुझा ब्रोकर करतो काय, ॲप आहे ना, तू वार्षिक फी देत असशील की नाही. नाही आमचं झिरो काय ते पेमेंट आहे. झिरो पेमेंट कसं असेल बाबा. मी म्हटलं ना, तुम्हाला मिळालेला जन्म आणि तुम्ही घेताय तो श्वास, ह्याच्या पलीकडे फुकट आयुष्यात तुम्हाला काहीही मिळणं अशक्य आहे. बायकोचं प्रेम पण तुम्हाला फुकट नाही मिळणार. ते वयाच्या 40-50व्या नंतर तुम्हाला रिअलाईज होणार बायको आपल्यावर प्रेम करतोय. अदरवाईज एक तारीख आली, बाबा चल पगार दे, बायको पण हात पसरणार. आम्ही तेच केलं आमच्या तरुणपणी. मुद्दा काय आहे, आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या जरी स्वतंत्र असली ना, तरी पण माझा सांगण्याचा सगळ्यांना मुद्दा एक आहे, तुम्ही तुमच्या पैशाचं प्रॉपर गोल मॅपिंग आणि प्लॅनिंग करा. मला 15 वर्षांनी अमुक कारणासाठी पैसे हवेच, आणि मग आज जर मला पगार 25,000 आहे तर त्यातले अमुक एक पैसे अमुक एका स्कीममध्ये मला ठेवायचेच आहेत. हे तुमचं वैयक्तिक प्लॅनिंग हवं. कारण तुमच्याशिवाय चांगला तुमच्या जीवनाचा शिल्पकार दुसरा कोणीही होणं अशक्य आहे. आम्ही किती तुम्हाला तर असलंच म्हणजे हे करा ते करा, तरी शेवटी तुम्हीच तुमच्या ह्याने पद्धतीने पुढे जाणार आहात. तुम्ही आता मित्रांचा मुद्दा काढला किंवा मार्केटचा स्टॉकचा विषय निघाला, म्हणून मला असा प्रश्न आला की आत्ताची जी जनरेशन आहे ती पॅसिव्ह इन्कमच्या मागे खूप जास्त हात धुवून लागले. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी ज्या मिनिटाला कामाला बसेल तीच माझी कामाची वेळ आणि त्यातनंच मला उत्पन्न आलं पाहिजे. ही पॅसिव्ह इन्कमची आता एक संकल्पना सगळीकडे रूढ व्हायला लागली. तर या पॅसिव्ह इन्कमकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता? आता कसं झालं आहे माहिती आहे का, म्हणजे मी माझ्या घरातले पण तरुण मंडळी बघते. बरेच आमच्या घरात IT वाले आहेत, फार्मसीच्या क्षेत्रातले आहेत, बऱ्याच क्षेत्रातली मुलं माझ्या नजरेसमोर आहेत. ऑफिसमध्ये त्यांना प्रमोशन मिळतं आणि नंतर माझ्या लक्षात येतं की त्यांचा मोबाईल त्यांच्या कानाला चिकटलेला आहे आणि त्यांचा लॅपटॉप त्यांच्या डोळ्याला. आणि मला वाटतं दिवसातले 18 तास ते त्या एका खुर्चीवरतीच असतात. मला वाटतं अजून 15 वर्षांनी डॉक्टरांचे धंदे खूप चांगले चालणार आहेत, म्हणजे स्पेशली हाडांचा डॉक्टर. कारण ते असेच झोकलेले, चालतानाही असेच. डोळ्यांच्या डॉक्टरांचा बिझनेस वाढणार आहे, कारण कंटिन्युअस एकतर कान किंवा तो मोबाईल. मुद्दा काय आहे, तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे मगाशी तू जी सुरुवात केली प्रोग्रामची, जीवन हे गणित आहे, 100% गणित आहे. मग हे जर गणित जर तुम्हाला मान्य असेल तर मी किती तास काम करतो आणि माझ्या तेवढ्या तासाचं मला रिटर्न आहे का,
आणि त्याच्या अगेन्स्ट मी काय सफर करतोय, म्हणजे मी माझं फॅमिली लाईफ सफर करतोय का, मी सोशल लाईफ सफर करतोय का, मी इकॉनॉमिकल लाईफ सफर करतोय का, हे स्वतःला प्रश्न विचारा. आणि नसेल तर तुमच्या लक्षात येईल की मी माझ्या 8 तासातले 3 तास फुकट घालवतोय आणि मग ते प्रॉडक्टिव्हिटीसाठी कुठेतरी तुम्हाला वापरायला पाहिजे. म्हणजे मी असं नाही म्हणणार आहे की तुम्ही 8च्या 8 तास फुकट घालवताय, पण कुठेतरी जर तुम्ही रेशो, कारण काय माहिती आहे, बिईंग अ कॉस्ट अकाउंटंट आम्हाला ना मिनिटाचा हिशेब करायची सवय झाली आहे की आम्ही किती तास बोललो, आम्ही किती तासाचं कंटेंट दिलं, आम्ही किती चार्ज करायचे. हे जसं तुम्ही आता डीमार्टमध्ये गेलं, 100 ग्रॅमच्या सगळ्या टूथपेस्ट जर बघितल्या तर प्रत्येकाचं बघ 1 रुपया 8 आणे, 13 पैसे, 20 पैसे असा छोटा मोठा फरक असतो, बरोबर ना. मग हा फरक का आहे? कॉस्ट पर युनिट. इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याचं कॉस्ट पर अवर वेगळं येणार आहे. मग आम्ही ते काढत नाही ना. हमारे लिए जिंदगी बहुत बड़ी है, बाबू मोशाय, बरोबर की नाही. पण आम्ही कसं करतो, जिंदगी बडीच करतो. जिंदगी बड़ी नहीं, जिंदगी अच्छी जीना जरूरी है और उसके लिए पैसे की और शरीर स्वास्थ्य की जरूरी है. राइट और रॉन्ग? यस, डेफिनेटली राईट. ॲक्च्युली आता मला असं वाटतं की थोडा ट्रॅक वेगळा होईल मी काढलेल्या प्रश्नांपैकी, पण थोडा कंटिन्युटीला म्हणून असंच की वैयक्तिक कर्ज, मगाशी तुम्ही कर्जाचा मुद्दा सांगितलाच की आम्ही फक्त घ्यायचं कर्जाचं लोन कुठून मिळतं ते बघतो. तर असं पर्सनल लोन ही संकल्पना आता प्रत्येक उंबरठ्याला आहे. म्हणजे वैयक्तिक कर्ज, मी म्हटलं मगाशी 59 सेकंदात लोन मिळतं. तेच, ते वैयक्तिक कर्ज घेण्याआधी प्रामुख्याने कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत एक, आणि त्यालाच अनुसरून असं आहे की समजा त्या कर्जातून, समजा इमर्जन्सीला घेतलं पण असेल मी ते कर्ज, तर त्यातून मला लवकर रिलीज व्हायचं असेल तर कुठली एक आदर्श पद्धत अवलंबली पाहिजे? कसं आहे माहिती आहे, पहिली गोष्ट म्हणजे मी लोन कशासाठी घेतोय. फॉर एक्झाम्पल मी सांगते, काल परवा नोकरीला लागणारी मुलं आहेत ना, आमच्या बघण्यात आहे ॲपल फोनसाठी त्यांची कर्ज असतात जी मिनिमम ₹1,00,000 असतात, मिनिमम. बरोबर आहे ना. माझं काय म्हणणं आहे, तुमच्या व्यवसायाला जर गरज असेल तर ॲपल घ्या तुम्ही. आमचं म्हणणं, मी काय ॲपलच्या विरोधात वगैरे आहे अशातला भाग नाही आहे. नाही तर ब्रँडवाले माझ्यावरती कोर्ट केस करू शकतात, असं नाही आहे. पण माझा मुद्दा काय आहे की खरंच मला त्या गोष्टीची गरज आहे का, बरोबर. हा पहिला मुद्दा. जर मी ते लोन घेतोय तर माझी रिपेमेंटची कपॅसिटी आहे का. कसं आहे माहिती का, बोलताना तुम्हाला आकडे छोटे वाटतात, अरे लाखाला ₹1,000 आपल्याला भरायचे आहेत. पण अरे बाबा, ते ₹1,000 तू पुढची 10 वर्ष भरतोयस. म्हणजे ₹1,00,000चा मोबाईल तुला कमीत कमी 1.5 ते $1.25 गेला आहे. आणि ॲपल कंपनी, म्हणजे त्या कंपनीचं तुला EMI भरतोयस, त्यांना पोचतोयस, एका बँकेला पोचतोयस, आणि तुझी शारीरिक आर्थिक जी क्षमता आहे ती तू घटवतोयस. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे की खरंच ₹1,00,000ची गरज आहे का? 20,000मध्ये तुमचं काम होऊ शकणार नाही आहे का, बरोबर आहे. मग हे लोन घेणं गरजेचं आहे का. आता नंबर 2, आमच्या जनरेशनला प्रायव्हसी हवी असते. खरं मी जरा थोडं तिखट बोलते तर माफी असावी. आमच्या जनरेशनला प्रायव्हसी हवी असते. दर 3 आठवड्याने त्यांचं कुठे ते बॅग पॅकअप चालू असतं. खरंच गरजेचं आहे का. मागे वळून कधी तुमची आई अशी कितींदा तुम्हाला सोडून गेल्याचं आठवतंय का. मग हे अतिरिक्त खर्च आहेत असं वाटत नाही आहे का. मग मला काय पाहिजे. हां, आता लोन घेतलं पाहिजे. लोन कशासाठी घेतलं पाहिजे. प्रॉडक्टिव्ह कामांसाठी तुम्ही लोन घ्या. तुम्ही कुठल्याही बँकेचं प्रॉफिट व्हायला किंवा कुठल्याही कंपनीचं प्रॉफिट व्हायला तुम्ही लोन घेऊ नका. तुमचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, तुम्हाला प्रॉफिट मिळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एज्युकेशनल लोन घेताय, बरोबर आहे. एज्युकेशनल लोनने काय होणार आहे, तुमचं प्रॉफिट होणार आहे ना. तुम्हाला ती विद्या येणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणार आहात, तुम्ही पुढे जाणार आहात. इट इज नेसेसरी. आता होम लोनच्या बाबतीत एवढ्या मार्केटमध्ये मिसकन्सेप्ट्स आहेत. आज एक 15-20 वर्षापूर्वी 25-30 लाखाला फ्लॅट, जर 25-1 लाखाचं जर लोन घेतलं तर ॲप्रॉक्सिमेटली तो 55 लाखाला पडतो. आम्ही काय करतो, अरे नाही फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करून असेट्स वाढते, अमुक होतं तमुक होतं. पण खरंच मला फ्लॅट गरजेचं आहे का.
आमच्या लोकांच्या डोक्यात एकच कन्सेप्ट आहे, जागा विकत घ्यायची. पण गरज आल्याच्या नंतर तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 4-5 फ्लॅट आहेत आणि माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. मला 10 लाखाची गरज आहे. 4 फ्लॅट आहेत माझ्याकडे सुंदर सुंदर, पण एकही माझा विकला जात नाही. मग आता 10 लाखाची गरज आहे म्हणून मी चला आता 10 लाखाचा बेडरूम विकते, 10 लाखाची बाल्कनी विकते, असं काही करू शकते का? नाही. मग माझी इन्व्हेस्टमेंट कशी पाहिजे? तर सेफ्टी, सिक्युरिटी आणि लिक्विडिटी असणारी. म्हणजे मी जे गुंतवते ते सुरक्षितही असले पाहिजेत, सेफ असले पाहिजेत, सिक्युअर्ड असले पाहिजेत. त्याने मला रिटर्न्स दिले पाहिजेत. माझ्यासाठी माझ्या इन्व्हेस्टमेंटने काम केलं पाहिजे. आणि लिक्विडिटी ॲज अँड वेन मला रिक्वायर्ड आहे, ऑन वन सिंगल क्लिक. मगाशी आपला डिजिटल बँकिंगचा विषय झाला, हा डिजिटल बँकिंगचाच प्रकार आहे. ऑन सिंगल क्लिक मला विड्रॉल झालं पाहिजे. आज तुम्ही इतर ठिकाणी जेव्हा इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायला जाता, अटेस्टेशन पाहिजे, नंतर तुम्हाला काय अजून कुठले स्टॅम्प पाहिजे, अशा बरेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असतात जिथे सामान्य नागरिक होरपळला जातो आणि मग कंटाळतो. जनरली सिनियर सिटीजनना हा प्रॉब्लेम येतो. दर महिन्याला पेन्शन काढायला जाताना पण प्रॉब्लेम येतो. मग माझा तरुणांना मुद्दा काय आहे की डिजिटलायझेशनचा आधार घ्या, नवीन टेक्निक्सचा. असंही तुम्ही नवीन टेक्निकमध्ये माहीर आहात, मग नवीन टेक्निकचा आधार घ्या, डिजिटलायझेशनचा आधार घ्या आणि तुम्ही पुढे जा ना. कारण नाविन्याची कास तुम्ही 100% धरली पाहिजे, पण ती योग्य पद्धतीने. ॲपल वापरलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. इट इज अ स्टेटस सिम्बॉल, इवन आय नो दॅट. बट वेन साधं एक तुम्ही फेसबुकला एक चित्र येतो, बिल गेट्स हाफ पॅन्टवरती असतो आणि 25,000चा एक तरुण एकदम सुटापुटात असतो. आज ज्याच्याकडे करोडोने पैसा आहे तो हाफ पॅन्टमध्ये व्यवहार चालवू शकतोय आणि मला मात्र 25,000ची नोकरी आहे, मी AC ऑफिसमध्ये बसतोय, म्हणजे मला कोट पाहिजे. इज इट नेसेसरी? कर्ज आम्ही वाढवले आणि त्याच्या आर्थिक बोजाखाली आम्हीच दबतोय. तर फोमोचा विचार विसरून टाका. तुम्ही काय आता आर्थिक बोजाखाली दबतोय हा विषय निघाला म्हणून एक प्रश्न आहे असा आहे की कर्ज आलं म्हणजे आर्थिक दडपण आलं, आणि आर्थिक दडपण आलं म्हणजे मानसिक स्वास्थ्य आलं, मानसिक आरोग्य आलं. तर या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत की आपण फायनान्शियली किती गोष्टी साधर्म्याने केल्या पाहिजेत? अतिशय चांगला प्रश्न. माझी एक मैत्रीण आहे, डॉक्टर वृषाली आठले म्हणून, मी मुद्दाम नाव जाहीर करते. आम्ही जेव्हा अशा गप्पा मारत बसतो, ग्रेट सायकॅट्रिक्स आहेत त्या, मला ते सांगतात 10 केसमधल्या 8 केस अशाच असतात, असे नातेसंबंध बिघडलेले असतात, ते फक्त आणि फक्त पैशामुळे. कोणाचा मुलगा दारू पितोय कारण क्रेडिट कार्डवरती लोन काढले, कोणाची बायको सोडून डिवोर्स घेते, पैसे पुरत नाहीत, कोणाचा नवरा बायकोला मारतोय. म्हणजे ही जी कारणं आहे ना, म्हणजे मगाशी मी एक वाक्य म्हटलं, जोवरी पैसा तोवरी पैसा, पैशाला मान आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर खिशात पैसा असेल तरच जगाचा आरसा दिसणार आहे, अन्यथा तुम्हाला घर बंद करून बसण्याची वेळ आहे. बरोबर ना? तर खरंच पैशांवरती अवलंबून आहे, पण पैसा हा मानण्यावरती आहे, परत समाधानी वृत्ती आहे. म्हणजे जसं आपल्या संतांनी वगैरे सांगितलं आहे, पैसा हे चलन आहे, ते तुम्हाला चालतं ठेवतंय. पण आम्ही काय करतोय, तो मिळवण्यासाठी चालतोय. फरक आहे ना दोन्ही गोष्टींमध्ये. मग तुम्ही खरं सांगू ना, तुम्ही तुमचा विचार करा की मला नक्की किती पैसे पाहिजेत, आणि त्या दृष्टिकोनाने प्रत्येक तुमच्या दिवसाचं नियोजन करा की हे माझे ऑफिस अवर्स आहेत, हे माझे काय बाबा स्वतःचे विश्रांतीचे आहेत, हे कुटुंबाचे आहेत. आणि मग लक्षात येईल की तुम्ही जर काही ठिकाणी जर कात्री लावलेली असेल तर नक्की तुमचं बजेट कोलमडणार नाही आहे. तुमचा महिन्याचा पगार तुम्हाला पुरून उरेल. जसं आमची आई आमच्या लहानपणी बाबांकडे खिशात पैसे नसले की कुठून तरी 10 रुपये काढून द्यायची, हे घ्या हा माझं कॉन्ट्रीब्युशन. शी वॉज नॉन वर्किंग वुमन. आता आम्ही आमच्या नवऱ्याला पैसे देतो म्हणजे वी आर वर्किंग, पण ती नॉन वर्किंग असून जेव्हा ती कुठून तरी अशी अदृश्य झालेली नोट आणायची तर तिचं व्हॅल्यू केवढं होतं. म्हणजे तिला ते व्याज बीज हे काही कळत नव्हतं. पण मग हे प्रोव्हिजन आम्हाला का नाही जमलं? आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे. आपल्याकडे हे तुला माहिती आहे का, 3.5 मुहूर्तावरती ते घेण्याचे प्रथा होती, सोनं वगैरे.
त्याच्यामागे नैसर्गिक कारण पण आहे. त्या दरम्याने पिकं यायची. पूर्वी इन्व्हेस्टमेंटचे वेगळे वेगळे मार्ग नव्हते. आज मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचे विविध प्रकार आहेत. मग काय घ्यायचं? प्रेशियस मेटल काय? तर गोल्ड. बरोबर ना. आता काय आहे, लोकांच्या डोक्यात एक, माझ्या आईने गोल्ड घेतलं, मला घ्यायचंय. पण अरे गोल्डमध्ये आता कसं आहे, फिजिकल घेऊन तुम्हाला डिप्रिसिएशन आहे, तुम्हाला टॅक्सेस आहेत. मग गोल्ड युनिट पेपर गोल्ड घ्या. पण हे सगळे जे नवीन जे टेक्निक्स आहेत ते तुम्ही वापरा. म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सेफ्टी, सिक्युरिटी आणि लिक्विडिटी तिन्ही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. तुम्ही तुमचा रिव्ह्यू घेतला पाहिजे पोर्टफोलिओचा, की खरंच मी फायनान्शियली बरोबर आहे का. आम्ही कसं करतो, पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणीतरी आपल्याला सजेस्ट केलेलं असतं, कुठली तरी एखादं पोर्टफोलिओ घेतो, हां नाही माझा बरोबर आहे, जगात मीच एकटा शहाणा असतो, बरोबर की नाही. पण त्याचा रिव्ह्यू घेणं गरजेचं असतं दर 6 महिन्यांनी, दर वर्षभराने, की मी जर बरोबर असेल तर माझं संपूर्ण राहील. नंबर 2 म्हणजे कसं आहे, काही ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट आहेत त्या फॉलो करायला हरकत नाही. जुन्या आणि नव्याचा अनोखा संगम करून जर जाताय ना, तर नक्की तुमचं गोल अचीव्ह होतंय. तेच मी डू ओरिजिनलच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा विषयच असा आहे, आर्थिक विषयच असा आहे की तो एका पॉडकास्ट पुरता किंवा एखादा एपिसोड पुरता आपण मर्यादित नाही ठेवू शकत. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे विषय आहेत. इन्व्हेस्टमेंट असेल, आर्थिक फाईल असेल, वर्षाच्या फाईल बनवत्या असेल, GST असेल, असे असंख्य विषय आहेत. या अशा विषयांना आपण हात घालणार आहोत डू ओरिजिनलच्या माध्यमातून. आणि नक्कीच आम्ही सामंत मॅडम तुमच्यासोबतच ह्या विषयावरती जोडले जाऊ. माझ्या प्रेक्षकांना कसं वाटतं ते पण त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास आम्ही या विषयाला इथेच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.